ते म्हणजे जेवायचं नातं आहे. दैव शेटला पहिल्यापासून माहिती आहे. बाकासुर दोन नातं दावणी खूप असे मोठं. त्यांची ना आमची की आमच्या प्रत्येक दावणीच्या बैलावर बकासूर पळाय. दोनच दावणी महाराष्ट्रात असे दुनियापेक्षा हा लगेच प्रेम आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला एक पाऊल मागे राहायची वेळ आली तरी चालेल, पण तो पुढं राहायला पाहिजे आणि त्याचा तो मान आहे. मग बकासूरवर प्रेम करणारे आणि चिमण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या तुम्ही इच्छा पूर्ण का करत नाही? म्हणजे होतील ना सोबत येत्या काळात नक्कीच 100% होणार. कारण बकासूर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातला एक देव हो. आहे आणि सगळ्यांना वाटतं की बा आम्ही शेटनी इतकी मोठी खरेदी केली, इतके मोठे पैसे खर्च केले, तर त्या देवाच्या काळात कुठेतरी चिमण्या पळायला पाहिजे. आहे मामांचं आणि माझं बोलणं झालं होतं मध्ये. थोडस नियोजन त्यांची पण होती, माझी पण होती. आणि दैव शेटला बी माहिती आहे. पहिल्यांदा बैल घेतल्या माझा बैल पळतो तर पहिला बकासूरच्या गाड्यात पळतो. आणि पळेल गाडी का बाबी वाटत आगामी काळात ती 100% गाडी पळणार का तर पळणार. चांगल्या मैदानात पळेल मोठं. चांगलं मोठ्याच मैदानात